आज गाडी जात आहे अशा ठिकाणी जिथे आपल्या वर्धमान व्रताची सुरुवात झाली, म्हणजेच निमगावी. आता या स्थानाचं महत्त्व काय, हे आहे कुठे, इथे जायचं कसं, राहायचं कुठे आणि इथे गेल्यावर काय काय करता येईल, हे सगळं तुम्हाला शेअर करतो. सर्व तीर्थांचे ते मूळ, सगळं भक्तांचे ते मूळ. सर्व तीर्थांचे ते मूळ, सगळं भक्तांचे ते मूळ. आम्ही पुण्याहून पहाटे 5 वाजता निघालो. आज दत्तकैवल्य याग करायचा असल्यामुळे कांदा लसूण खायचं नव्हतं. त्यातून वर्धमान व्रताचा वर्जनियमही होता, म्हणून घरून जेवणाचा डबा घेतलाच होता. पण तरीही दूरच्या प्रवासाला वाटेत काहीतरी गरम आणि छान खायला मिळालं की मस्तच वाटतं. पुण्याकडून निमगाव म्हणजेच आपलं पुण्यक्षेत्रम जे आहे तिथे येताना सिन्नर क्रॉस केलं की हा एक चांगला स्पॉट आहे, योगीराज उपहारगृह. ब्रेकफास्टसाठी तुम्ही इथे थांबू शकता. आणि इथे आम्हाला आज दत्त कैवल्य याग असल्यामुळे कांदा लसूण खायचं नव्हतं, तर आम्हाला इथे छानपैकी बिना कांदा लसणीचे पोहे हे करून देणार आहेत. आणि इथे एक हे हनुमान धाम आहे, प्रचंड मोठी अशी हनुमंताच्या आकाशाला भिडणारी मूर्ती आहे आणि सुंदर असं देऊळ आहे. तर हे छान एक स्टॉप ओव्हर होऊ शकतो तुमचा पुण्यक्षेत्रमला येताना. आम्ही अंमळनेरला 3 वाजता पोचलो. इथे बस स्टँडच्या शेजारी एक पाठक लॉज आहे, तिथे आम्ही राहिलो. थोडंसं फ्रेश होऊन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निमगावला गेलो. इथलं सौंदर्य आणि शांतता हे अतिशय मंत्रमुग्ध करणारं होतं. ही जागा जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. या जागेचं महत्त्व म्हणजे तापी नदी आणि पांझरा नदी यांच्या संगमावर ही जागा आहे. या जागेमध्ये सतत 3 वर्ष राहून अनिरुद्ध बापूंचे जे मानवी सद्गुरू आहेत, म्हणजेच गोपीनाथ शास्त्री पाध्ये, बापूंचे पणजोबा, यांनी इथे तपश्चर्या केली आहे. या ठिकाणालाच म्हणूनच सद्गुरू क्षेत्र किंवा पुण्यक्षेत्रम असं म्हणतात. इथे प्रवेश करणं म्हणजे प्रत्यक्ष देवलोकात प्रवेश करण्यासारखं आहे. संत नामदेव, गौतम बुद्धांचाच एक अवतार अमिताभ बुद्ध, विश्वामित्रांचा मुलगा शक्तिमुनी अशा अनेक ऋषीमुनींच्या तपश्चर्येने ही जागा पवित्र झाली आहे. वर्धमान व्रताधिराजाचा उगमही ह्याच जागेत झालाय, म्हणून वर्धमान व्रताच्या काळात एकदा तरी ह्या जागेत येऊन व्रतपुष्प अर्पण करावं. तसेच कुरुक्षेत्रामधील दत्तगुरूंच्या तसबिरीचा इतिहास पण इथलाच आहे. तापी नदी म्हणजे तापहरणी, माणसाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे हरण करणारी ती तापी नदी. तापी नदी ही सूर्यकन्या म्हणूनही ओळखली जाते. पांझरा, पाणझरा हे देखील तिचे नाव आहे. पांझरा नदी चंद्रकन्या असल्याने शीतलता देणारी आहे. विशेषतः पांझरा नदी ही अतिशय पुरातन नदी आहे. तापी नदीचे उलटे केले तर पिता हा शब्द येतो, म्हणजेच या परमात्म्याकडून पित्याकडून येणाऱ्या प्रेमाचा झरा म्हणून ही पांझरा. या दोन्ही नद्या पुढे संगमावर कपिलेश्वर येथे एकमेकांना भेटून एकरूप होतात आणि उत्तर दिशेकडे वाहत जातात. आणि उत्तर दिशा ही महाप्राण हनुमंताची दिशा असल्यामुळे या ठिकाणी केलेली उपासना सहज फलद्रूप होते. व्रतपुष्प करून नदीकाठी काही काळ बसल्यावर मग आम्ही दत्त कैवल्य याग केला. दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठून दत्त टेकडीजवळ बसून सूर्योदय अनुभवला. तिथून खरं तर आम्हाला निघावंसं वाटतच नव्हतं, पण हळूहळू भाविकांची गर्दीही वाढत चालली आणि किती नाही म्हटलं तरी निघावंच लागणार होतं. म्हणून आम्ही 7 वाजता परतीचा प्रवास सुरू केला.